मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दुचाकीवरून प्रवास. फडणवीस बुलेटवरून विधान भवनात. पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनानंतर फडणवीसांचा बाईकचा प्रवास. उपमुख्यमंत्री शिंदे ही इलेक्ट्रिक कारनं विधान भवनात. माझा बाईक प्रवास. लोकांपर्यंत संदेश पोहोचवण्यासाठी पुढील 6 महिने मोठ्या शासकीय कार्यक्रमांचं आयोजन करणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण. पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून हरताळ. सुनेत्रा पवारांचा मुंबई पुणे चार्टर्ड विमानानं प्रवास. शासनाचे इव्हेंट रद्द करा. सध्या पेट्रोल डिझेल वाचवण्याचं जे फोटो सेशन आणि इव्हेंट सुरू आहेत त्यातून बाहेर या. नीट प्रकरणावरून राज ठाकरे आक्रमक. राज्याच्या हितासाठी कठोर भूमिका घेण्याची मागणी. पंतप्रधान मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी. निवडणुकीच्या निकालानंतरच इंधन बचतीचं आवाहन का केलं? शरद पवार यांचा सवाल. राहुल गांधींसंदर्भात फडणवीसांनी वापरलेले शब्द चुकीचे. शरद पवार यांची टीका. राहुल गांधी देशातील सर्वात रिजेक्टेड नेता. फडणवीसांनी केलं होतं वक्तव्य. आनंद परांजपे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. कोणतीही नाराजी नाही, स्वेच्छेनं शिवसेनेत प्रवेश केल्याची परांजपेंची माहिती. परांजपेंकडून राष्ट्रवादीच्या सर्व पदांचा राजीनामा. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आर्थिक अधिकारांमध्ये मोठे फेरबदल. आर्थिक व्यवहाराचे सर्वाधिकार आता सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांच्या खांद्यावर. प्रणिती शिंदे यांची गोरे. मंत्री जयकुमार गोरे यांना नोटीस. महिलेच्या चारित्र्य हनना प्रकरणी काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांची जयकुमार गोरे यांना नोटीस. रुपाली चाकणकर यांची जवळपास 8 तास ईडी चौकशी. खरातचे आर्थिक संबंध नाही, समता पतसंस्थेतील खाती बनावट असल्याचं वक्तव्य. दरम्यान गुवाहाटीचा प्रवास खरातसोबत केलेला नाही, चाकणकरांचं स्पष्टीकरण. ईडीकडून प्रतिभा आणि तन्मय चाकणकर यांची चौकशी. रुपाली चाकणकर यांच्या पतीच्या 2 ते 3 कंपन्यांची कागदपत्र ईडीकडे जमा. पुन्हा चौकशीला बोलावण्याची शक्यता. पुण्याच्या फुरसुंगीमध्ये एका इमारतीतील रहिवाशांना तब्बल 40 ते 60 हजारांची बिलं. जाब विचारताच अधिकाऱ्यांनी वीज कापली. ऐन उन्हाळ्यात महावितरणच्या अधिकाऱ्यांची मुजोरी समोर. मुंबईत आजपासून 10% पाणी कपात. जलाशयामधील पाणीसाठा 23.52% गेल्यानं निर्णय. पालिकेकडून पाणी जपून वापरण्याचं आवाहन. खुल्या प्रवर्गासाठी गुड न्यूज. सवलती घेणाऱ्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांना आता खुल्या जागेवर दावा करता येणार नाही. आरक्षणाबद्दल राज्य सरकारचा निर्णय. दिल्लीत आठवड्यातून 2 दिवस वर्क फ्रॉम होम. पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची घोषणा. खासगी संस्थांनाही घरून काम करण्याच्या सूचना. रायगडच्या आमणोली गावात पूल कोसळला. अवजड ट्रक पुलावरून जाताना दुर्घटना. जीवितहानी नाही, मात्र आमणोलीसह 4 ते 5 गावांचा संपर्क तुटला.